केंद्र सरकारनं टीम इंडिया वगैरे म्हणत ढोंग करू नये असं खासदार संजय राऊत म्हणतायत। मोदींनी विरोधकांना कधीच विश्वासात घेतलं नाही असं म्हणत राऊतांनी टीका केली आहे। ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात। संकट काळामध्ये जेव्हा देशावर संकट येतं तेव्हा मतभेद विसरून, राजकीय मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकत्र येतात आणि यायलाच पाहिजे। आणि देशातल्या समस्त विरोधी पक्षांनी सरकारला आश्वस्त केलेलं आहे की या संकटामध्ये आम्ही सरकारबरोबर आहोत। पण सरकारनं टीम इंडिया वगैरे ढोंग करू नये, हे ढोंग आहे। अनेक राष्ट्रीय प्रश्नावर, संकटावर मोदींनी विरोधी पक्षाला कधी विश्वासात घेतलं नाही। खरं म्हणजे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे जगात आणि त्याचा परिणाम जो देशावर होऊ घातला आहे त्याच्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं होतं आणि त्या चर्चेला प्रधानमंत्र्याने उत्तर देणं हे टीम इंडियाच्या नेत्याचं लक्षण होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 140 कोटी जनतेची टीम इंडिया अतिशय सक्षम आहे। संजय राऊत, तुमची टीम कुठली आहे हे आधी घोषित करा, कारण तुमची भूमिका कायम पाकिस्तान प्रेमी असते। त्यामुळे उबाटा गट आणि संजय राऊत यांची टीम पाकिस्तान आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची टीम इंडिया आहे। या युद्धाच्या काळामध्ये आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे, इंधन पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करतात। तुम्ही मात्र पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेऊन टीम पाकिस्तान असण्याची भूमिका वठवताय, हे महाराष्ट्र आणि देश बघतोय। सांगलीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन आहे। रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून आंदोलन आहे। आलदर चौक ते स्फूर्ती चौक या मार्गावरील कामावरून संताप व्यक्त होतोय। काम पूर्ण न झाल्यास रस्ता रोखून देण्याचा इशारा सुद्धा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आहे। पीडब्ल्यूडीचं काम आहे ते पीडब्ल्यूडी विभाग करायला तयार नाही आहे। मिरजकर साहेब असतील, पाटील साहेब असतील, वारंवार सांगून, मुजावर असतील त्यांचे जी वारंवार सांगून कानाडोळा करायचं काम चाललेलं आहे। येत्या 8 दिवसात जर हे काम चालू केलं नाही तर या सर्व नागरिकांना घेऊन, विरोधी पक्ष नेत्यांना घेऊन सांगली मिरज रस्ता जो आहे, मुख्य रस्ता आमदार गाडगिळांच्या ऑफिस समोरचा, तो रस्ता पूर्णपणे आम्ही ब्लॉक करणं ही आम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतोय की येत्या 8 दिवसाच्या या रस्त्याचं काम चालू ठेवा, नागरिकांच्या जीवाशी खेळायचं बंद करा, नाहीतर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही सांगली मिरज रोड जो आहे तो पूर्णपणे ब्लॉक करू। तर या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून ह्या रस्त्यानं येता जाता जीव मुठीत धरावा लागतो। तर हे लक्षात घेता सर्व नागरिकांच्या वतीनं व गटनेते युवराज गायकवाड यांच्या वतीनं आज PWD, MSEB व महापालिका ह्या तिन्ही प्रशासनाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी लक्षणीय उपोषण केलं आहे। आणि लवकरात लवकर ह्यातून सुद्धा ह्या प्रशासनाला जाग नाही आली तर येणाऱ्या काही दिवसातच आम्ही हा जो मेन रस्ता आहे सांगली मिरज रोड हा पूर्ण रस्ता रोको आंदोलन करणार आहे। जोपर्यंत हा रस्ता चालू होत नाही तोपर्यंत ह्या प्रशासनाला जाग येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी मी सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।